ही शितली बी कुठे गेले काय कळणं झालं. काय करते काय माहिती. बाहेर यायला काय झालं हिला. येणार आहे म्हणून सांगायला पाहिजे होतं. आता फोन बी करू शकत नाही. उगाच कोणतरी असायचं तिच्या आजूबाजूला. पण हिने स्वतः एक फोन तरी करावा ना. पण नाही. मी का भडकतोय उगाच. तिला तरी काय माहित मी इथं आलोय ते. शितले ये ना बाहेर. राजा हा कर कुठं काय नाही काय नाही टचकाला काय झालं नाही दचकले कुठं. सकाळी सकाळी इकडे कुठं ते हा प्रॅक्टिसला गेलतो ना. बुटाची लेस बांधायची म्हणून थांबलो इथं. सुट्टीला आलो कशाला प्रॅक्टिस करायची गप आणून द्यायची ना. हा देतो. आजा ट्रेनिंगला एकाचा पाय मोडला होता. एवढं ट्रेनिंग अवघड असते होय. हो चांगलंय चांगलंय. काय चांगलंय आजा ए आजा हा बरा आहेस ना. हाय की का मी म्हणलं एकाचा पाय मोडला होता तर चांगलं म्हणतोस होय. हा नाही नाही पाय मोडलाय वाईट झालं. हा बर येतो मी. हा हो हो मी पण येतो नाहीतर आबा कावतली. हो हो जा जा. काय रे अजिंक्य हा आज सकाळ सकाळ इकडे. का नाही लेस बांधतोय. बर बाकी सगळं ठीक आहे ना. हा सगळं व्यवस्थित आहे. बरं येतो. हो आजा हा आज सकाळ सकाळ इकडे कुठे रे. ते लेस लेस बांधायचे ना म्हणून थांबलोय. मला वाटलं नानांकडे काय काम होतं का काय. नाही नाही बाकी सगळं ओके आहे ना. होय होय सगळं ओके आहे. बर चल जातो घरी जरा जीजी वाट बघत असेल. बर बर. का रे अजिंक्य हा आज सकाळी सकाळी इकडं. ते प्रॅक्टिसला गेलतो. हे चांगलंय. हा भरती झालास पण अजून प्रॅक्टिस काही सोडत नाही. ये हा अरे आत ये. हा हा काय मग कसं चाललंय ट्रेनिंग. मस्त चाललंय. हो आणि लय काय काय शिकवतात तिकडं नाना. चांगलंय चांगलंय. हो अरे देशाचं रक्षण करायचं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही.
त्याच्यासाठी तुझ्यासारखी पोरं पाहिजेत ज्यांची काहीतरी स्वप्न आहे आणि ती स्वतःच्या जीवावर पूर्ण करण्याची ताकद बी आहे. अहो नाना, तिकडे एकदा गेलो ना, मग कोण बी असू दे, अहो ट्रेनिंग असलं देतात ना, पैशाचा हिरावूनच बाहेर पडतो. अरे देशाचं रक्षण करणारी फौज घडवायची म्हणजे काही चेष्टा नाही. अरे घे. हा? अरे घे की. हा. हॅलो. हॅलो. हा. बोल की रे. आय लव्ह यू. काय? आय लव्ह यू. हा हा, बरोबर आहे. काय बरोबर? हेच माझ्याकडनं बी. काय माझ्याकडनं बी? तेच तू म्हणलास ते. होय ना, मग म्हण की. ते नंतर बोलतो. हा, नंतर ना, आत्ताच बोलायचं. आता नाही जमणार, म्हणजे आता काम आहे जरा. ते गावातले नाना आहेत ना, हा, त्यांच्याकडे आलोय, म्हणून म्हणलं नंतर बोलतो. एवढं ती करू शकत नाहीस वे? कसला फौजी आहे? तसं नाही, पण हिम्मत असेल ना तर माझ्या घरच्यांसमोर मला आय लव्ह यू म्हणशील. हा, बर. हा, बघा, बर म्हणलंय. नाही, म्हणजे नंतर बोलतो मी. हा, ते समोर. हा हा हा, ठेवू? बर. काय रे? काय झालं? काय नाही, ते मित्र होते, मी गावात आलेलो आहे दिवसानं, म्हणून सगळी भेटायला बोलवतात. हा, म्हणजे ते ट्रेनिंग सेंटर वरचे होय? हा होय. बाकी तू काय म्हणतोय? आय लव्ह यू. आय लव्ह यू इंडिया. भारतावर माझं प्रेम आहे. भारत माझा देश आहे. हा, म्हणजे असं शिकवतात होय तिकडे? हा, चांगलंय. त्याने तुला सांगतो, सकाळ सकाळ बुद्धिबळ खेळलं की बुद्धी एकदम शार्क होती बघ. हा भैया, शार्क नाही, शार्क. हा, दॅट इज दॅट, शार्क. भैया, अहो भैया लय महत्वाचं सांगायचंय. नंतर जा. अहो पण भैया, सूर्या, शीतल कुठे? घरी आहे. आणि आजा? तेव्हा बी शीतलीच्या घरी आहे. अरे कोण आहे? कोणच नाही. मी आधी सांगायला काय झालं? अहो तेच सांगत होतो, पण तुम्ही. म्हणजे पाय मोडला तरी बी तिथंच होय? वय. अहो म्हणून मी आणि इके एकत्र आलोय. म्हणजे तुझं विकाचं ट्रेनिंग एकत्र संपणार म्हणायचं. वय. राजा, नमस्कार नाना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय आज अर्ली मॉर्निंग अजिंक्य सोबत गप्पा? होय. अरे तिकडे ट्रेनिंग सेंटर वर काय असतं, कसं असतं ते चाललंय. हा, अहो तिकडं काय सगळं मस्तच असणार का राजा? वय. हा, नाहीतर आपल्या इथली जवळची माणसं सोडून कोण राहतंय वय तिकडे? मग अजिंक्य, बाकी काय? काय नाही,
चाललंय. मजा आहे बाबा आता 28 दिवसांची सुट्टी ना. वय काय अजिंक्य 28 डेज सुट्टे इकडच का? म्हणजे काय कुठं गावाला बिवाला जायचं नाही काय? नाही नाही. हा म्हणूनच म्हणलं. बर का नाना, आजन विके केवढं मोठं काम करतात ना. होय. अरे म्हणून तर मला त्यांचं कौतुक वाटते. पण नुसतं कौतुक करून चालणार नाही. आपण एक जबाबदारी पार पाडली पाहिजे. कसली जबाबदारी? असं काय करताय नाना? आजन विकेच्या लग्नाची म्हणजे काय कळलं नाही मला. अहो कसं आहे नाना, आजन विके आपल्यापासून लांब राहणार. हा देशासाठी प्राण देणार. आता कुठलाही बाप पोरगी देताना विचार करणारच की. आता परवा बघा ना, विकायला बघायला आलेले पाहुणे काय म्हणले, हा कसे बोलले बघितलं ना. बर का आजा, पोरगा आर्मी ते कळल्यानंतर झटक्यात नकार दिला. माझं तर टाळकच सणकलं बघ. परत पुन्हा नानाचे शब्द आठवले, प्रेमानं जग जिंकता येतं. म्हणून माझा राग शांत झाला. काय रे टॅलेंट? भैया बोलते ते करेक्ट आहे. हा ते कुठं होतं रे मी? जबाबदारी जबाबदारी ना ना. काय माहितीये का, तर मी काय म्हणतोय ना ना, त्या आजच्या विकेची रिस्पॉन्सिबिलिटी आपणच घेतली पाहिजे. ते विकेच एक बरं आहे हो, त्याला ऐकतरी. पण आपला आजा त्याला सक्क असं कोण आहे का? म्हणूनच त्याच्या लग्नात काय प्रॉब्लेम नको म्हणून आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे असं मला वाटतं. बरं का, मी काय तुमच्या शब्दाबाहेर. अरे त्याचा मामा आहेच की, तसा बी ते एकटा कुठं होता. आपण हावतच की त्याच्या सोबत. पण तर तू म्हणतोयस तसं काय हरकत नाही. आपण त्याच्यासाठी एक चांगली पोरगी बघू. करेक्ट ना ना, एकदम करेक्ट आहे. तुमच्या बघण्यात असेल पोरगी एखादी बघा याच्यासाठी. आजा काय तुमच्या शब्दाबाहेर आहे का? काय राजा? वय बघा म्हणलं होतं का नाही. आता काय 28 दिवसांची सुट्टी देऊ मारवडून ह्याच्यातच. हा ना ना, लग्नाला जो काय खर्च येईल तो बोलून सोल मी एकटा करणार. बरं का, नाही म्हणायचं नाही. अरे पण त्याला विचारायला नको होय. ना ना, लग्नाची रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतली मग तयारीला लागलं पाहिजे की. आपलं काय असं आहे का, सरकारी काम 6 महिने थांब, हा असं नाही ना. अरे पण गडबड करून चालणार आहे का? बरं आता तुम्ही म्हणाल तर मी काय तुमच्या शब्दाबाहेर नाही. बरं का, चहा घ्या. हा ना ना, तुम्ही घ्या पहिल्यांदा. मुलगी चल अजून 2 कप चहा टाक की. नको ना ना, ते काय ऑफिस वरती सकाळी झालंय. आजा हं? काय बोललास का? नाही. कुठं काय? बर बर. नाही, मला वाटलं काय तर बोललास. नाही नाही. काय बोलायचं होतं का? नाही काय नाही. नक्की? वय उचल, कोण उचल की. हा काहीतरी महत्वाचं असतं. बरं ना ना, येतो मी. बँकेत जरा लय महत्वाची काम आहे. ती नवीन मॅनेजर आलाय, कर्जाच्या फायली काढ, काहीतरी गोळ घालून ठेवा. जायला लागेल मला. बर अरे उचल की फोन. हा इमर्जन्सी असेल काहीतरी. माणसाला असं तात्काळ ठेवू नये. हा ना ना, येतो. लक्ष ठेवा. हॅलो. आय लव्ह यू. हा मी पण.
नमस्कार VIP. नमस्कार नेते, काय म्हणताय? म्हणण्यासारखं काय राहिलंय का आता? का काय झालं आता? सगळं होऊन जाते ना, आपल्याला या कानाची खबर त्या कानाला नसते. काय झालं ते सांगताय का आता? जो अजय. अजिंक्य. हा, अजिंक्य. तुमचे अजिंक्य आमच्या शीतलच्या घरी जाऊन बसलेत. म्हणजे घ्या, सांगा यांना. काय झालंय? अजिंक्य शीतलच्या घरी गेलाय. कशाला? घ्या का, कशाला, कधी, कुठं, सगळं संदर्भाचं स्पष्टीकरण द्या यांना. हे बघा, तुम्ही जरा शांत राहा. अजिंक्य तिकडे का गेले ते कळायला नको का? म्हणजे ते स्वतःहून गेलेत का नानांचं काही काम आहे म्हणून गेलेत ते तर कळायला पाहिजे ना. घ्या, सगळं समजून घ्या. आणि तुम्हाला काय कळलं की आम्हाला बी सांगा. आणि हो, याच्यावर आम्ही काय करायचं हे बी तुम्हीच सांगा. तुम्ही काय बी करू नका, फक्त जरा शांत राहा. शांत राहा. अजून किती शांत राहायचं? तुमच्या अजिंक्य आमच्या किल्ल्यात जाऊन शिरले तरी अजून शांतच राहायचं का? मग काय करता? नाही सांगा ना काय करता. नाही ना उत्तर? मग आता जरा शांत डोक्याने विचार करायचा. तुम्ही करताय ना शांत डोक्याने विचार, होतोय का काय उपयोग? भैया, जयश्री करक्त बुद्धी. आपण आता रागाच्या भरात एक जरी चुकीचं पाऊल उचललं ना तरी सगळ्यावर पाणी फिरल. मग काय करायचं ते ठरवा आणि सांगा. तुमच्या आईला तो घरात नकोय आणि तुम्हाला तो घरात पाहिजे. तुमच्यातच तळ्यात मळ्यात चालले. तुमच्या या तळ्यात मळ्याच्या खेळात आमच्या हातपाय गळ्यात यायची वेळ आली. काय करते सांगा लवकर. हा बोल. मला नाही बोलायचं. का, काय झालं आता? तुम्हाला मग अशी आय लव्ह यू का नाही म्हणलं? तुला कसं कळत नाही ग? कुठे बी काय बी होय. मला आय लव्ह यू का नाही म्हणलं ते सांग. भांगवतच का? सगळ्यांसमोर कसं बोलणार मी? एवढं बी करू शकत नाहीस मी. एवढं मी सगळ्यांसमोर तुला घेऊन जाणार आहे काय? आय लव्ह यू तर म्हणता येत नाही आणि सगळ्यांसमोर घेऊन जाणार आहे म्हणजे. अगं माझी आई, आता नाही बोलता आलं तिथं. सॉरी. ठीक आहे, मग आता म्हण. आय लव्ह यू. एवढं हवंय? आता हळूहळू जोरात काय असते? मग जाऊ दे, नकोच म्हणूस की. अगं मी घरात आहे म्हणून हळू म्हणतोय, जरा समजून घे. मोठ्यानं म्हणायचं. आता नको, नंतर म्हणतो. 10 शिकले. अगं मी घरी आहे, ऐक जरा. 9 तुला खरंच ऐकणार नाहीस बघ. 8 आय लव्ह यू. 7 आता म्हणलं की 6 शिकले होते. शिकले 5 कोणतरी ऐकलं. शिकले नको. अगं 4. आय लव्ह यू. आता कसं? जी जीजी जीजी. काय राजा, काय झालं ओरडायला? आलोय. हा आलोय मी. आलोय. आलायस ना, बरं केलं. मग ओरडून काय सांगतोयस? नाही, पुढच्याला कळायला पाहिजे ना म्हणून सांगितलं. आलोय. हा,